गडिंग्लजमध्ये कदळीय कर्पूर ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न। अक्क महादेवीच्या आध्यात्मिक साधनेनं सर्वांना मार्गदर्शन। ग्रंथातून जीवनात निर्भयता आणणाऱ्या अंतज्ञानाचा संदेश। डॉक्टर प्रतिभा मुदलियार। गडिंग्लज येथील विद्याप्रसारक मंडळाच्या डॉक्टर घाडी सभागृहात कदळीय कर्पूर या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला। शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते ग्रंथाचं प्रकाशन झालं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका शालिनी दोडमणी होत्या, तर श्री जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी निडसोशी, श्री निप्र महंत सिद्धेश्वर महास्वामीजी आणि श्री पब गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांची दिव्य उपस्थिती लाभली। या कार्यक्रमात बोलताना प्रमुख वक्त्या डॉक्टर प्रतिभा मुदलियार म्हणाल्या, अक्क महादेवी यांनी शरणांच्या संघात राहून आपल्या आत्म्याला शुद्ध केलं। कठोर आध्यात्मिक साधनेच्या जोरावर त्या सर्वांची मार्गदर्शक बनल्या। परमात्म्याशी एकरूप झालेल्या महादेवींना भक्ती क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त झालं आहे। डॉक्टर मुदलियार यांनी मूळ कन्नड लेखक डॉक्टर तिप्पेरुद्रस्वामी यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये सांगून या ग्रंथातील संवाद, प्रसंगांची वर्णने आणि महादेवींच्या जीवनातील आध्यात्मिक ओढ यांचं रसाळ विवेचन केलं। डॉक्टर जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी आशीर्वचनात ग्रंथातील विचार व्यापक होण्यासाठी परिसंवाद आवश्यक असल्याचं सांगितलं। जीवनात निर्भयता आणि आत्मशक्ती मिळवण्यासाठी अंतर्नाद आवश्यक असून त्यासाठी वाचन संस्कृती रुजावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। ग्रंथाच्या लेखिका शालिनी दोडमणी यांनी निर्मिती प्रक्रियेचा परिचय करून दिला। संपादक दत्ता देशपांडे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथ संस्करणाचा आढावा घेतला। डॉक्टर सतीश घाळी यांनी स्वागत केलं, तर रावसाहेब मुर्गी यांनी आभार मानले। प्राध्यापिका तेजस्विनी गारगोटे आणि प्राध्यापिका अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रतिभा देशपांडे, अरविंद कित्तूरकर, ॲडव्होकेट बीजी भोसकी, गजेंद्र बंदी, ॲडव्होकेट विकासण्णा पाटील, डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे, किशोर हंजी, महेश चाळी, राजेंद्र गट्ट्यानवार, बाबासाहेब पाटील खातेदार, रमेश रिंगणे, बसवराज आजरी, डॉक्टर सुरेश संकेश्वरी, राम पाटील, बाळासाहेब पाटील औरनाळकर, मीना कोल्हापुरे, विश्वनाथ हंजी, महाबळेश्वर चौगुले, जितेंद्र नाईक, प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील, श्रीरंग तांबे, मनोहर गुलगुंजी, उमेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।